नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठ्या प्रमाणामध्ये हाहाकार माजवलेला आहे. नेपाळ चीन सीमेवरील हिमालयीन भागामध्ये अचानक झालेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने रस्ते, पूल, वाहने, घरे आणि वीज प्रकल्पांचं मोठं नुकसान झालेलं आहे. बचाव पथकाकडून बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. परंतु हे नेमकं घडलं का, ही चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. या घटनेच्या सुरुवातीला परिसरामध्ये भूकंप झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र पुढील तपासणीमध्ये अमेरिकेच्या USGS आणि हिमालयीन तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार हा भूकंप नसून हिमनदी आणि त्यासोबत असलेल्या दगड बर्फाचा मोठा भाग कोसळल्याने निर्माण झालेला सेस्मिक इव्हेंट असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. हिमनदीचा मोठा भाग पर्वताच्या उतारावरून खाली कोसळला. त्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ, दगड आणि माती नदीच्या प्रवाहामध्ये गेली. त्यामुळे लेंडेखोला नदीचा प्रवाह अचानक अडला आणि त्यानंतर पाण्याचा प्रचंड लोंढा खालील भागामध्ये वेगाने धावला. अत्यंत भयावह दृश्य तुम्हाला पाहायला भेटत असतील. या पुराचा सर्वाधिक फटका नेपाळमधील रासुवा आणि नौकोट परिसरामध्ये बसला. त्यानंतर पाण्याचा प्रवाह भोटे, कोशी, त्रिशुळी नदीच्या दिशेने गेला. अनेक ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेलेले आहेत, तर काही भागांचा संपर्क तुटलेला आहे. चीनच्या तिबेट भागातील गायरंग पोर्ट परिसरालाही मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे नेपाळ आणि चीनमधील वाहतूक आणि व्यापारावरही परिणाम झालेला आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून वित्तहानी झालेली आहे, परंतु जीवितहानी फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अनेक नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. मृतांचा आणि बेपत्तांचा आकडा अद्याप जाहीर झालेला नसला तरी तो फार मोठा आहे. बचाव कार्य सुरू आहे आणि हा आकडा सतत बदलत आहे. अंतिम आकडे लवकरच तपासणीनंतर स्पष्ट होतील. नेपाळच्या सैन्याने हेलिकॉप्टर आणि बचाव पथके तैनात केली आहेत. खराब झालेले रस्ते, उंचावलेली नदी पातळी आणि चिखलामुळे बचाव कार्य अत्यंत कठीण झालेलं आहे. या आपत्तीमुळे वीज निर्मिती, ट्रान्समिशन आणि वितरण यंत्रणेचं नुकसान झालेलं आहे. नेपाळच्या वीज प्राधिकरणानुसार सुमारे 430 मेगावॅट उत्पादन क्षमतेशी संबंधित पायाभूत सुविधांचं नुकसान झालेलं आहे. अनेक महामार्गही बंद करण्यात आलेले आहेत. एकंदर नेपाळ हा देशच या हिमालयामध्ये बसलेला असल्यामुळे आणि भारतासाठी सुद्धा काही विशेष सूचना आहेत. नेपाळमधील अनेक नद्या पुढे भारतात प्रवेश करतात. विशेषतः नारायणी, गंडक या नदी प्रणालीमुळे नेपाळमधील मोठ्या पाण्याच्या लोंढ्याचा परिणाम भारतातील काही भागावर होऊ शकतो. त्यामुळे बिहार आणि UPच्या नदीकाठच्या भागामध्ये परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे. पूर परिस्थितीचा नेमका परिणाम स्थानिक नदी पातळी आणि पुढील पाण्याच्या प्रवाहावर अवलंबून असेल. याचा जागतिक हवामान बदलाशी काही संबंध आहे का, तर हिमालयातील वाढतं तापमान आणि वेगाने वितळणाऱ्या हिमनद्या यामुळे पर्वतीय भागातील अस्थिरता वाढत असल्याचं वैज्ञानिक तर सांगतच आहेत. मात्र या विशिष्ट घटनेमध्ये जागतिक हवामान बदलाचा नेमका किती वाटा आहे याचा तपास अजून सुरू आहे. नेपाळमध्ये सध्या बचाव आणि मदत कार्य सुरू असून प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. भारताने आणि वेगवेगळ्या देशांनीही सर्वोपरी मदत करण्याचं जाहीर केलेलं आहे. बचाव कार्य सुरू आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. वित्तहानी तर भरून निघणार नाही, परंतु जीवितहानीसुद्धा फार मोठी आहे. निसर्गाचं हे रौद्र रूप तुम्हाला पाहायला भेटत आहे. नेपाळमधील ही घटना हिमालयीन भागातील नैसर्गिक आपत्ती किती वेगाने आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये विध्वंस करू शकते याचा गंभीर इशारा मानली जात आहे.
एकंदर परिस्थिती अत्यंत भयानक आहे की ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत. तिथं तुम्ही पाहू शकता पर्यटनासाठी गेलेले लोक आणि अशा या पाण्याच्या लोंढ्यामध्ये नेमकी काय परिस्थिती झाली असेल ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. अशामध्ये माणसांना ना तिथून पळून जायला चान्स आहे ना कुठं जायला चान्स आहे. निसर्गाशी एकरूप होऊन माणसाने राहायला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जागतिक हवामान बदल हे तर एक फार मोठं संकट आहे. त्याचबरोबर सध्या ज्या पद्धतीने माणूस निसर्गासोबत खेळत आहे, आता याचा संबंध जागतिक हवामान बदलाशी आहे का हे तपासलं जाईल. परंतु यामध्ये कुठं ना कुठं मानवी हस्तक्षेप आहे, एवढं मात्र नाकारता येणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये मानवाने राहताना वसाहती करताना कुठं वसाहती केल्या पाहिजेत, कुठं राहिलं पाहिजे याचाही विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता हिमालयासारख्या भागामध्ये रस्ते अशी बस चाललेली आहे. तर रस्ते कशा पद्धतीने एक तर रस्ते करण्यात अवघड होतं. आपण महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये राहतो पठारी भागामध्ये, त्यामुळे आपल्याला ते कळणार नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही हिमाचल, आसाम, जम्मू काश्मीर येथील पर्वतरांगावर उंच शिखरावर जाल त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये तिथं नेमके रस्ते कशा प्रकारचे असतात आणि उंच डोंगर, त्यांना डोंगर म्हणून पहाड म्हणता येईल. उंच तिथं पहाड आहेत. हाईट इतकी भरपूर असते की जिथं ऑक्सिजन पातळी कमी असते, श्वास घेणं सुद्धा अवघड होऊन जातं. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं माणसं राहतात. परंतु निसर्गाशी एकत्रित राहणं गरजेचं आहे. सध्या आधुनिकीकरण वाढलेलं आहे, मानवी गरजा वाढलेल्या आहेत. परंतु त्याचबरोबर निसर्गाचा ऱ्हास जो होत आहे ते पाहता येणारा काळ मानवासाठी हा कठीण काळ मानला जात आहे. सध्या मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आता पाऊस नाही, कोरडा दुष्काळ आहे. जलसंकटाची अतिवृष्टी होत आहे आणि एकंदर हे फार भयानक आहे. परंतु मानव यावर दीर्घकालीन विचार करणार संपूर्ण जगाने आपलं मत कळवा. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.